सातारामध्ये प्रतिष्ठेची अशी लढत जी आहे ती प्रभाग क्रमांक 21मध्ये आपल्याला पाहायला मिळते. माजी नगराध्यक्ष असलेले अशोक मोने हे आपला नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पदाचा रेकॉर्ड करू पाहत आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी अपक्ष उमेदवार सागर पावशे हे रिंगणात आहेत. सागर पावशे हे छत्रपती उदयनराजे यांचे समर्थक, तर अशोक मोने हे छत्रपती शिवेंद्रराजे यांचे समर्थक. दोन्ही गटांमध्ये मनोमिलन आहे आणि हे सध्या भाजपच्या चिन्हावर लढत आहे. पण सागर पावशे यांनी भाजपकडे उमेदवारी मागितलेली होती. उमेदवारी नाकारल्यामुळे सागर पावशे यांनी बंडखोरी करत पक्षाचे आदेश डावलून सागर पावशे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. या प्रभागामध्ये अशोक मोनेंना तड अशी झुंज देण्याचं काम सागर पावशे यांच्याकडून होत आहे. एकंदरीत या प्रभागामध्ये 6700 मतदान आहे. 2 ठिकाणी मतदान केंद्र आहे, कन्याशाळा आणि शिर्के शाळामध्ये. एकंदरीत 7 मतदान केंद्र आहेत. सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक यायला लागलेले आहेत. बमध्ये सागर पावशे विरुद्ध अशोक मोने अशी लढत आहे. तर अमधून माजी नगराध्यक्ष सुजाता राजे महाडिक असतील, नेहा लाटकर असतील किंवा नीलम तरडे अशी तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासून मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते. काही प्रभागामध्ये अजूनसुद्धा नागरिकांमध्ये किंवा मतदारांमध्ये उदासीनता आहे. तर काही प्रभागामध्ये आपल्याला मोठ्या लाईनी लागलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सातारानंतर लक्ष लागलेला जे काही प्रभाग आहेत, ह्या प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 8 असेल, जे आत्ता सध्या नव्यानं सातारा नगरपालिका क्षेत्रामध्ये आलेलं आहे. प्रभाग क्रमांक 8 असेल, प्रभाग क्रमांक 7 करंजे या ठिकाणी अपक्षांचा मोठा बोलबाला आहेत. प्रभाग क्रमांक 14मध्ये सुद्धा अपक्षांचं मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 5मध्ये शिवानीताई कळसकर विरुद्ध विजय देसाई अशी एक मोठी लढत आहे. ह्या काही प्रतिष्ठित लढती साताऱ्यामध्ये सुरू आहेत. त्यापैकी एक मोठी लढत जी आहे ती प्रभाग क्रमांक 21मध्ये सागर पावशे विरुद्ध अशोक मोने. या लढतीचा निकाल जे काय निकाल येईल ते मतदार राजाकडून तो कौल येणार आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरुण भारतसाठी मी तबरेज बागवान, प्रभाग क्रमांक 21, सातारा.